नागपूरच्या बजाज नगर पोलीस ठाण्याने ट्रेडिंगच्या नावावर लोकांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी अनेक नागरिकांकडून गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे घेत होता। बजाज नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांनी सांगितले आहे की 28 नोव्हेंबर रोजी रात्री साधारणतः 8 वाजताच्या सुमारास या फसवणूक प्रकरणाची माहिती मिळाली आणि लगेचच पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले। ट्रेडिंग मध्ये जास्त नफा मिळेल, पैसे दुप्पट होईल असे खोटे आश्वासन देऊन आरोपीने अनेकांना फसवल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की अनोळखी व्यक्ती किंवा अविश्वसनीय प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करू नये। या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काही लोक फसले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पोलीस ठाणे बजाज नगर येथे दाखल अपराध क्रमांक 360/2025 कलम 316(2), 316(5), 318(4), 336(3), 340(2), 35 BNS तसेच सहकलम 3-4 MPID अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये एकूण 13 आरोपी आहेत। त्यापैकी एक आरोपी त्याला आम्ही बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथून अटक केली आहे। या गुन्ह्यामध्ये हे आरोपी ऑनलाईन ट्रेडिंग, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणून लोकांकडून पैसे घ्यायचे आणि ऑनलाईन गुंतवणूकच्या नावावर लोकांकडून पैसे घेऊन ते पैसे त्याचा अपव्यवहार करत होते। त्यामधील हा आरोपी काल आम्ही बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथून अटक केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये आमच्याकडे आतापर्यंत 3 ते 4 लोकांच्या तक्रारी आल्या असून तसेच अजून तक्रारी येत आहेत। यामध्ये आतापर्यंत 78 लाखांची जवळपास फसवणूक झालेली आहे आणि अजून तपास सुरू आहे। यामध्ये हे लोक ऑनलाईन ट्रेडिंग किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणार म्हणून या लोकांकडून पैसे घेतले। तसेच गुंतवणूक करताना यांना म्हणायचे की आम्ही तुमचे पैसे दर महिन्याला 6 ते 11% ज्याचा परतावा आम्ही तुम्हाला दर महिन्याला देऊ, असं करून ते सुरुवातीला 2 ते 3 महिने यांना परतावा देत होते। परंतु त्यानंतर यांना पैसे द्यायचं बंद केलं आणि हे लोक जेव्हा त्यांचे जे मुद्दल आहे किंवा परतावा मागायला जायचे तेव्हा यांना हे धमकावून पळून लावायचे आणि यांना सांगितलं की तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनला जा, तक्रार द्या, आमचं काही होणार नाही असं सांगून यांची फसवणूक करत होते। यामध्ये जो आरोपी आम्ही अटक केला आहे त्याचं नाव रवी मूलचंदानी आहे। तो राहणार बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर इथलचा आहे। आज रोजी आम्ही त्यांना आरोपीला न्यायालयामध्ये हजर केला असता आम्हाला PCR दिनांक 1/12/2025 पर्यंत प्राप्त झाला आहे। नाही, हा खूप मोठा रॅकेट आहे। यामध्ये यांचा जो सुरुवातीला नागपूर, त्यानंतर पुणे, मुंबई येथून हे कारभार चालायचा। यामध्ये आता लोकेशन जे आहे भरपूर वेगवेगळ्या ठिकाणचं आहे, पण जी घटना सुरुवात झालेली ती आपल्या बजाज नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून सुरुवात झाली।